छत्रपती संभाजीनगरमध्ये केळी चिप्स उद्योगावर आखाती देशातील युद्धाचा परिणाम झालाय। गॅस टंचाईमुळे उत्पादकांना चुलीवर चिप्स बनवण्याची वेळ आली आहे। पारंपरिक पद्धतीमुळे चिप्सच्या गुणवत्तेत घसरण होऊन विक्रीवर परिणाम होत असल्याचं व्यावसायिकांचं म्हणणं आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या टंचाईवर महाडमधील हॉटेल व्यावसायिकांनी अनोखी शक्कल लढवली। हॉटेलच्या किचनमध्ये लाकडाच्या भुशाचा शेगडीचा वापर केला जातोय। गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे अडगळीत गेलेल्या भुशाच्या या शेगड्यांचा पुन्हा एकदा वापर सुरू झाला आहे। रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यात पोशेर धरणाविरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। कर्जत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून प्रकल्प रद्द करण्याची मागणी करणारं निवेदनही देण्यात आलं। सोलापूर जिल्ह्यात दररोज 20,000 गॅस सिलेंडरचा पुरवठा होत असून 5 दिवसात 70,000 बुकिंग झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। मागणी पुरवठ्यात तफावत आहे आणि काही ठिकाणी वितरण विस्कळीत असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले। वाशिममध्ये विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रभेटीचं आयोजन केलेलं। या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपालिका, मंदिर परिसर, अग्निशमन विभाग अशा विविध ठिकाणी भेट देत आहे। प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते। छत्रपती संभाजीनगरमध्ये गणेश कॉलनीत घराला आग लागली। अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले। सांगली महापालिकेचं प्रशासकीय बजेट सादर झालं। 1065 कोटींचा प्रशासकीय अर्थसंकल्प आयुक्त सत्यम गांधी यांनी स्थायी सभापती अतुल माने यांच्याकडे सादर केलं। सांगली महापालिकेच्या या प्रशासकीय बजेटमध्ये उत्पन्न वाढीच्या दृष्टीने पेट्रोल पंप, सीएनजी पंप उभारण्यासाठी तरतूद करण्यात आली। भंडाऱ्यात हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षक भरतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची पदभरती प्रलंबित आहे। या पदभरतीसाठी विद्यार्थ्यांनी हातात फलक घेत भव्य मोर्चा काढला। महिलांच्या आरोग्यासाठी आणि सक्षमीकरणासाठी संगमनेरमध्ये आयोजित केलेला एकविरा क्रीडा महोत्सव 2026 अत्यंत उत्साहात पार पडला। तब्बल 5260 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। सलग 8 दिवस चाललेल्या या महोत्सवात क्रिकेट, रस्सीखेच आणि बॅडमिंटन अशा विविध खेळांची चुरस पाहायला मिळाली। सिंधुदुर्गात करोळ घाटात इथेनॉलचा टँकर उलटला। नियंत्रण सुटल्यानं अपघात झालेल्या टँकरमधून चालकाला क्रेनच्या साहाय्यानं वैभववाडी पोलिसांनी बाहेर काढलं। जखमी चालकावर वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वर्ध्यात सेलू सुकळी स्टेशन रोडवर टेम्पोच्या धडकेत 12 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। पोलिसांकडून टेम्पो चालकाचा शोध सुरू आहे। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत दर मंगळवारी भरत असलेला आठवडी बाजार सध्या चर्चेत आलाय। शेळ्या, मेंढ्या आणि बोकडांच्या मोठ्या खरेदी विक्रीमुळे बाजार गजबजलाय। पारंपरिक घोड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या या बाजारात आता इतरही पशुधन विक्रीसाठी येत आहेत। एसटी महामंडळाकडून ताफ्यात नव्यानं दाखल होणाऱ्या 8300 बसेससाठी पदभरती केली जाणार आहे। कंत्राटी पद्धतीच्या 17,742 चालक आणि वाहकांच्या पदांचा यात समावेश आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद सदस्यासाठी जुन्या दालनांची डागडुजी केली जाते। नव्या इमारतीतील कामं अपूर्ण असल्यानं जुन्या इमारतीत व्यवस्था करण्यात येते। नव्या इमारतीसाठी सुमारे 10,35 लाखांच्या निधीची मागणी आहे। जळगावच्या एरंडोल तालुक्यातील वसंत सहकारी साखर कारखान्याजवळ शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केलं। पुण्यातील भोर इथल्या संग्राम थोपटेंच्या साखर कारखान्याप्रमाणेच वसंत सहकारी साखर कारखान्याला 551 कोटींची थक हमी मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी। कोल्हापुरात दिगंबर जैन बोर्डिंग आणि शेतकरी संघात जागेवरून वाद सुरू झालाय। दिगंबर जैन बोर्डिंगनं जागेवर शेतकरी संघाला भाडेतत्वावर दिलेल्या जागेचा वाद आहे। भाडेतत्वाचा करार संपूर्ण शेतकरी संघानं ही जागा सोडली नसल्यानं दिगंबर जैन समाजानं आक्रमक भूमिका घेतली।